आज आपण चवीला अतिशय छान असा पालकचा गरगट्टा बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 गड्डी पालक निवडून स्वच्छ धुवून घेतले आहेत। पालकची भाजी नीट करत असताना ना फक्त पूर्णपणे पालकची पानं आहेत ना तीच घ्यायची आहेत। कट झालेली किंवा त्याच्यावरती काहीतरी डाग पडले असतील ना अशा पानांचा वापर इथे अजिबात करायचा नाही। तर ही पाने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यातील पालक घ्यायचा आहे, चॉपिंग बोर्डवरती ठेवायचा आहे आणि एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे। कोणतीही पालेभाजी कट करण्यापूर्वीच धुवून घ्यायची आहे। कट केल्यानंतर पालेभाजी अजिबात धुवायची नाही, नाहीतर त्यातील सर्व जे आवश्यक गुणधर्म असतात ना तर ते निघून जातात। त्यासाठी पालक आधी धुवून घेतला आहे, त्यानंतरच कट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे सर्व पालक कट करून घेतला आहे। आता यामध्ये आपण डाळ घालणार आहोत। त्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी पाव वाटी तुरीची डाळ घेतली आहे, त्याचबरोबर अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे। आणि ही वाटी आहे ना, ही वाटी साईजला अतिशय छोटी आहे। जर तुम्ही पोहे खायचा चमचा घेतलात ना तर 4 चमचे तूर डाळ घ्यायची आहे आणि 8 चमचे हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे। यामध्ये पाणी घालून ही डाळ स्वच्छ धुवून घेऊ, त्यातील सर्व पाणी काढायचं आहे। इथे मी एक छोटा कुकर घेतला आहे, यामध्ये सर्व चिरून घेतलेले पालक घातले आहेत, त्याचबरोबर धुवून घेतलेली डाळ घालायची आहे आणि एक छोटी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत। यामध्ये आता 1 ग्लास पाणी घालू। पाणी घातल्यानंतर हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आणखी अर्धा ग्लास पाणी यामध्ये घालायचं आहे। टोटल इथे 1.5 ग्लास पाण्याचा वापर करायचा आहे। याच्यावरती झाकण लावू। गॅसवरती मोठ्या आचेवरती कुकर ठेवायचा आहे। 2 ते 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस मंद आचेवरती करून 5 मिनिटांसाठी पालक शिजू द्यायचा आहे। यामुळे पालक आणि डाळ अगदी व्यवस्थित शिजले जातात। कुकर होत आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 4 ते 5 हिरवी मिरची घालायची आहे आणि ती मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। अशा प्रकारे मिरची आणि लसूणची पेस्ट तयार झाली आहे। आता इथे पालक देखील शिजला गेला आहे। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस मंद आचेवरती करून मी 5 मिनिटांसाठी गॅस तसाच चालू ठेवला होता, त्यामुळे डाळ आणि शेंगदाणे अगदी व्यवस्थित शिजले जातात। आता तुम्ही पाहू शकता पालक, डाळ, शेंगदाणे व्यवस्थित शिजले गेले आहेत। आता इथे मी रवीने हे सर्व जिन्नस एकजीव करून घेते। इथे तुम्ही रवी वापरू शकता, जर रवी नसेल तर तुम्ही पावभाजी स्मॅशर इथे वापरू शकता। दोन्हीपैकी कोणत्याही वस्तूचा इथे तुम्ही वापर करून हे सर्व जिन्नस एकजीव करू शकता। शेंगदाणे खूप जास्त यामध्ये बारीक करायचे नाहीत, शेंगदाणे डाळ यामध्ये दिसली पाहिजे अशा प्रकारे हे बारीक करून घ्यायचं आहे। ओबडधोबड शेंगदाणे डाळ त्यामध्ये असल्यामुळे ना चवीला भाजी खूपच छान लागते। तर अशा प्रकारे हे रवीने मी मिक्स करून घेतले आहे। गॅसवरती कढई ठेवायची आहे। कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। जिरे चांगले तडतडले की यामध्ये घालायचे आहेत 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। काय होतं, भाजी खात असताना जेव्हा लसूण मध्ये मध्ये येतो ना त्यावेळेस भाजी चवीला खूपच छान लागते। लसणाच्या पाकळ्या घातल्यानंतर यामध्ये 1 ते 1.5 चमचा बेसन घालायचं आहे। अगदी अर्ध्या सेकंदासाठी बेसन तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे बेसनचा जो कच्चेपणा आहे ना तो निघून जातो आणि भाजी दाटसर एकजीव होण्यास मदत होते। बऱ्याच वेळा कसं होतं, आपण जरी पालकचा गरगट्टा केला ना तरी त्यातून पाणी वेगळं होतं, तर असं होऊ नये यासाठी काय करायचं आहे, 1 ते 1.5 चमचा बेसन तेलामध्ये भाजायचं आहे। भाजल्यानंतर यामध्ये लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे। पेस्ट घातल्यानंतर देखील व्यवस्थित मिक्स करून ती देखील भाजून घेऊ। यामध्ये आता पाव चमचा हळद घालायची आहे। हळद ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही हळद इथे स्किप केलीत ना तरी देखील चालेल। हळद घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता यामध्ये शिजवून घेतलेला जो पालक आहे ना तो घालायचा आहे। आता भाजीला उकळी येईपर्यंत गॅस मध्यम आचेवरती ठेवायचा आहे। भाजीला 1 ते 2 उकळी आल्यानंतर गॅस लो फ्लेमवरती करायचा आहे आणि 5 मिनिटांसाठी भाजी शिजू द्यायची आहे। असं केल्यामुळे भाजी छान एकजीव होते, दाटसर होते। यामधून पाण्याचा भाग अजिबात वेगळा होत नाही। बऱ्याच वेळा कसं होतं, आपण पालकची भाजी जरी केली डाळ घालून तरी जेव्हा ती वाटीमध्ये किंवा ताटामध्ये घेतो ना तर त्यातून पाणी वेगळं होण्यास सुरुवात होते। तर ते असं होऊ नये यासाठी तुम्ही यामध्ये 1 ते 1.5 चमचा बेसन कंपल्सरी वापरायचं आहे। त्यामुळे भाजी चवीला तर छान होतेच, त्याचबरोबर दाटसर होण्यास मदत होते। भाजीमध्ये अर्धा चमचा मीठ घालून ते मिक्स करायचं आहे आणि अशा प्रकारे गॅस लो फ्लेमवरती ठेवून 5 मिनिटांसाठी भाजी मी शिजवून घेतली आहे। भाजी आता भाकरी, भात, चपाती कशाबरोबरही खाऊ शकता। भाजी अगदी झणझणीत हवी असेल ना तर 2 हिरवी मिरची तुम्ही यामध्ये आणखी जादा घालू शकता। त्याचबरोबर यामध्ये जे आपण शेंगदाणे वापरले आहेत ना ते शिजल्यानंतर चवीला खूपच छान लागतात। तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील खूपच आवडेल।
परत भेटू आपण पुढील रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.